श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आता आपल्या 6व्या अध्यायाला सुरुवात होते. आता मागील भागात आपण पाहिले की शंकर भट हे तिरुमलदासांच्या घरी गेलेले आहेत आणि तिथे तिरुमलदासांनी त्यांना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता पुढे दुसऱ्या दिवस सकाळ झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले, बाबा, श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूळ आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे सगळेच अंशावतार विविधता असलेल्या पारंब्यांप्रमाणे आहेत. तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते, परंतु त्याचा आधार वटवृक्षच असतो. देवदानवांपासून समस्त प्राणी मात्रांचे ते आधारवड व आश्रयस्थान आहेत. त्यांच्याकडून समस्त शक्ती प्रस्फुटित होतात आणि पुनरपी त्या शक्ती त्यांच्यात विलीन होत असतात. आता इथे ना एक मोठी गोष्ट सांगते. तर दत्तप्रभू म्हणजे काय, तर ते सर्व चराचर सृष्टीचे मूळ आहेत असं सांगितलेलं आहे. वडाचं झाड कसं असतं बघा, वडाच्या झाडातनं पारंब्यातनं म्हणजे मुळ्यातनं त्या पारंब्या फुटतात आणि त्याला मुळं फुटतात आणि ती मुळं परत जमिनीत जाऊन तिथे परत नवीन वटवृक्ष तयार होतात. आणि असं आपल्याला वाटतं की ते स्वतंत्र आहेत, पण ते स्वतंत्र नसून ते मूळ वटवृक्षाचाच भाग असतात. त्याचप्रमाणे ज्या चराचरात ज्या सगळ्या शक्ती आहेत, देव दानव, त्या सगळ्या शक्तींचे आधारस्थान आणि आश्रयस्थान हे आपले दत्तप्रभू आहेत आणि श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. आणि त्यांनी ज्या सगळ्या शक्ती आहेत त्या त्यांच्यामधून बाहेर येतात, आपापलं कार्य करतात आणि पुन्हा त्यांच्यामध्ये विलीन होतात, असं इकडे सांगितलंय. पर्वत शिखरावर पोचलेल्या व्यक्तीस सगळ्या वाटा सारख्याच वाटतात. त्याचप्रमाणे विविध संप्रदायांचे लोक दत्ततत्वामध्ये संयोग पावतात. विशेष प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते. प्रत्येक प्राणीमात्रास आता काय सांगितलं, इथे कांतीचं एक वलय असतं. मी पिठिकापुरात राहत असताना तेथे एक योगी आला. एखाद्या विशिष्ट मूर्तीभोवती किती तेजोवलय आहे किंवा एखाद्या व्यक्तीचे तेजोवलय किती वेळ व कोणत्या रंगाचे असून ते किती दूरवर व्यापून आहे ते त्यास सांगता येत असे. त्याने कुकुटेश्वरालयात येऊन स्वयंभू दत्ताचे तेजोवलय किती दूर व्यापून आहे आणि कोणत्या रंगाचे आहे त्याची परीक्षा करण्याचे ठरविले. त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाले. त्यांच्या मस्तकाच्या भोवती विद्युल्लतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे व्यापून होती. त्या धवलकांतीच्या भोवती गोलाकार व्यापून असलेल्या निळ्या रंगाचा स्वच्छ प्रकाश सर्व दिशांना त्या अंतापर्यंत पसरलेला दिसला. ती दिव्य श्रेष्ठ व्यक्ती योग्याला म्हणाली, बाबा, दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर किती व्यापलेले आहे त्याची माहिती काढण्यापेक्षा प्रत्यक्षात प्रयत्नात अमूल्य जीवनकाळ व्यर्थ घालवू नकोस. प्रथम तुझ्या हिताचा विचार कर. थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. मोक्ष संपादन करण्यासाठी विचार कर. सर्व सत्याचा आणि सर्व मूलतत्वेला दत्त मीच आहे. या कलियुगात पादगया क्षेत्रात महासिद्ध पुरुषांच्या, महायोगांच्या आणि महाभक्तांच्या प्रेमभरीत आव्हानानेच मी येथे अवतार घेतला आहे. आता बघा, ती व्यक्ती होती, त्याला तेजोवलय म्हणजे एखाद्या प्राण्याच्या भोवती एक वलय असतं, जे त्याच्या सूक्ष्म शरीराच्या भोवती असतं. ते वलय किती मोठे आहे, ते कोणत्या रंगाचं आहे, हे पाहण्याची शक्ती प्राप्त होती. तर ते दत्तात्रयांच्या मूर्तीभोवती काय वेळ म्हणजे कुकुटेश्वराच्या मंदिरामध्ये स्वयंभू दत्ताचे तेजोवलय किती व्यापून आहे ते पाहण्यासाठी तो गेला. तेव्हा त्याला प्रथमतः काय दिसले की त्या दत्तात्रयांच्या मूर्तीच्या जागी त्याला श्रीपाद श्रीवल्लभ दिसले. आणि त्यांचं वलय असं होतं की त्यांच्या भोवती आधी धवलकांतीचे म्हणजे पांढरे शुभ्र असं एक वलय होतं आणि त्याभोवती त्या बाहेरच्या बाजूने एक निळशार असं वलय होतं जे सर्व दिशांना व्यापून होतं. त्यावर ते योग्यांना ती दत्तमूर्ती किंवा ते श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणाले, बाबा रे, दुसऱ्यांचे वलय तू बघण्यात काय वेळ घालतो आणि तुला ही काय शक्तीचा काय उपयोग करून घेतोस तू त्या चांगलं काहीतरी कर. तर ते त्याला काय म्हणाले, बाबा रे, तू असा वेळ वाया घालू नकोस. थोड्याच दिवसांनी तुझा मृत्यू होणार आहे.
तर तुझा जो काही उरलेला वेळ आहे तो चांगल्या कामासाठी वापर, मोक्ष संपादन करण्याचा विचार कर, असा सल्ला त्याला दिला. स्वामींच्या या उपदेशाने योगातील पूर्व वासनांचा नाश झाला. सूक्ष्म शरीराच्या तेजोवलयाची माहिती मिळवण्याची त्याची शक्ती श्रीपाद श्री वल्लभांमध्येच विलीन झाली. नंतर वल्लभांनी त्याच्यात त्या स्वगृहात दर्शन देऊन धन्य झालो. नंतर मी श्रीपाद श्री वल्लभांचे त्यांच्या स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झालो. त्या योग्याने उघडपणे सांगितले की श्रीपाद प्रभूंभोवती पसरलेला शुद्ध पांढरा प्रकाश उजेड करतो की श्रीपाद श्रीवल्लभ निर्मळ असून संपूर्ण योगावतार आहेत. निळ्या रंगाचा प्रकाश श्री प्रभू अनंत प्रेमाने आणि करुणेने भरलेले आहेत असे दर्शवितो. तर त्यांनी त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभांचं त्यांच्या स्वगृहात दर्शन घेतलं. नंतर त्या योगाने उघडपणे काय सांगितले तर श्रीपाद श्रीवल्लभांच्या भोवती असलेला पांढरा शुद्ध, तर त्यांना दोन प्रकारच्या प्रभा दिसल्या. एक पांढरी शुद्ध प्रभा ज्याची काय उघड करते की श्रीपाद श्रीवल्लभ हे निर्मळ असून संपूर्ण योगावतार आहेत, आणि निळ्या रंगाचा प्रकाश जो आहे तो काय दाखवतो तर ते अनंत प्रेमाने आणि करुणेने भरलेले आहेत असे दर्शवितो, असे त्या योगीने सांगितले. तो योगी गेल्यानंतर एक चित्तवेधक चर्चा झाली. चतुर्वर्णातील भेदाचा निर्णय कसा घ्यायचा, सूक्ष्म शरीरातील तेजो वलयातील फरकानुसार तो ठरवायचा का, किंवा जन्मसिद्ध कुलगोत्राच्या नुसार निर्णय घ्यावा, कोणत्या वर्णाचा जन्म असला तर वेदोक्त पद्धतीने उपनयन करावे, कोणत्या वर्णाचा लोकांचे पुराणोक्त उपनयन करावे, उपनयनात भ्रुकटीमध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्याचा संबंध असतो का, नसेल तर किती विशेष आहे का, मेघजनन म्हणजे काय, कशी अशी गरमागरम चर्चा चालली होती, परंतु पंडितांचे मतैक्य होत नव्हते. आता लक्षात घ्या, हा जो भाग आलेला आहे ना हा त्या पिठापुरातील पंडितांविषयी, कारण का पिठापूरमध्ये अनेक विद्वान असे पंडित होते आणि ते बऱ्याच वेळा बऱ्याचशा अशा चर्चांवर तर्कवितर्क करायचे. मग आता ह्या जे इथे वर नमूद केलेले विषय त्यांच्यावर त्यांनी खूप चर्चा केली, पण त्यांच्यामध्ये मतैक्य होत नव्हते. तर लक्षात ठेवा, इथे प्रत्येक जण पिठापुरामध्ये असे धर्मशास्त्र जाणणारे किंवा वेदांचा किंवा शास्त्रांचा अभ्यास करणारे अनेक पंडित होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी चर्चा आणि वादविवाद होतच असत. खरे संत म्हणून प्रसिद्ध असलेले मल्लादी बापन्नावधानी पिठापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांना बापन्नाय असे सुद्धा म्हणत. आता या बापन्ना अवधानांची माहिती आहे की मल्लादी बापन्ना अवधानी आपण पाहिलं होतं. मल्लादी बापन्ना अवधानी आणि श्रीधर अवधानी हे दोन ब्राह्मण होते आणि त्यांच्याबद्दल मल्लादी श्रीधर अवधानींच्या बहिणीचा राजमांबाचा विवाह बापन्ना दानींबरोबर झालेला होता. ही कथा आपण आधीच्या याच्यात पाहिलेली आहे. आता हे बापन्ना अवधानींचा श्रीपाद श्रीवल्लभांशी काय संबंध आहे काय ते पुढे येणारच आहे. पण हे बापन्नाचार्य जे होते ते मुख्यतः सूर्याची अग्नीची उपासना करीत. पिठिकापुरात असलेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याचे त्यांना आमंत्रण दिले होते. यज्ञाच्या शेवटी मुसळधार वर्षा झाली. सकल जनसमुदाय आनंदला. श्री वत्सवाई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थाने श्री बापन्नार्यांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली. आता बघा, हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात जी जी काही नावं आली आहेत, जी पुढे नावं येणार आहेत, त्यांचा इथे हळूहळू आता आपल्याला परिचय व्हायला लागलाय. तर काय झालं, बापन्नाचार्यांनी पिठिकापुरामध्ये येऊन एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञाच्या शेवटी मुसळधार वर्षा झाली. त्यामुळे सकळ जन्मदया म्हणजे एक चांगलं म्हणतात ना, एक चांगली खूण असते की यज्ञ चालू असताना पाऊस पडला, हे एक चांगलं द्योतक मानलं जातं. तसं झाल्यामुळे सगळे तिकडचे लोक खुश झाले. तेथील वत्सवाई नरसिंह वर्मा नावाच्या एका क्षत्रिय गृहस्थ, तर हे वत्सवाई नरसिंह वर्मा कोण होते, क्षत्रिय गृहस्थ होते. त्यांनी काय केलं, बापन्नार यांना सांगितलं त्या गावात राहावे अशी विनंती केली. परंतु यज्ञयागात मिळालेले धन शिदा एवढेच बापन्नार्य घेत असत. त्या द्रव्यात शुद्धी नसेल तर ते त्याचा स्वीकार करीत नसत. म्हणजे बघा इथे कसा उल्लेख आहे, बापन्नार्य हे फक्त यज्ञ याग करून त्याच्यातून येणारी दक्षिण तेवढीच, त्याच्यापेक्षा जास्त अधिक जर कोणी केले तर ते घेत नसत.
आता म्हणून त्यांनी श्रीवर्मांच्या विनंतीस नकार दिला. आता पुढे कशी कथा आली की श्रीवर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती. त्या गायीचे नाव गायत्री, म्हणजे कपिला या जातीची त्यांच्याकडे गाय होती. त्या गायीचं नाव गायत्री होतं. ती भरपूर दूध देत असे. ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती, म्हणजे अगदी शांत स्वभावाची अशी गाय होती. त्याच वेळी गायत्री दिसेनाशी झाली. कोठेतरी हरवली अशी माहिती श्रीवर्मांना मिळाली. श्री बापन्नाचार्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी त्यांना गायत्री संबंधी प्रश्न केला. आता बघा, ती वर्मांची गाय ही हरवलेली, ज्या वेळेला हा यज्ञ वगैरे झाला, त्यांनी दक्षिणा देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी नकार दिला. त्याच वेळेला अशी घटना घडली की बापन्ना चार्यांनी नकार दिला आणि श्रीवर्मांकडे जी गाय होती, एक कपिला गाय, ती हरवली. आणि मग त्यांनी काय केलं तर बापन्नाचार्यांना विनंती केली की त्या गायत्री संबंधी, की गायत्री गायीचं नाव आहे, तर ती गाय कुठे असेल. तेव्हा श्यामबालापुरम म्हणजे समालकोट, आत्ताचं जे समालकोट आहे त्या समालकोटचं तेव्हाचं नाव होतं श्यामबालापुरम मध्ये खान साहेब नावाचा एक कसाई आहे, त्याच्याकडे ती आहे असे त्यांनी स्पष्ट केले. लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती आहे, ते असे बापन्नार्य म्हणाले. वर्मांनी श्यामबालापुरास मनुष्यास पाठवलं व बापन्नार्यांना एक अट घातली. बापन्नार्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर त्यांनी 3 पल्लू जमीन, म्हणजे एक पल्लू म्हणजे 2400 ते 3000 शेर या धान्याचे उत्पादन करील इतकी व्याप्त जमीन. आता पल्लू, आता तिथे प्रमाण काय सांगितलं जमिनीचं, 3 पल्लू जमीन व निवासास योग्य घर स्वीकारावे. म्हणजे काय झालं, आता ती वर्मांची गाय, बापन्नाचार्य ज्योतिषशास्त्र जाणत होते, त्यामुळे ज्योतिषशास्त्र जाणत असल्यामुळे त्यांना जेव्हा नरसिंहवर्मांनी प्रश्न विचारला की बाबा माझी गाय कुठे आहे, तेव्हा ते म्हणाले तुझी गाय श्यामबालापूर, म्हणजे आताचं जे समालकोट आहे तिथे एका कसायाकडे आहे आणि तिथे तुम्ही जर लवकर गेला नाही तर त्या गायीचा तो कसाई वध करेल. तर नरसिंहवर्मांनी आता त्या संधीचा फायदा घेऊन बापन्नार यांना काय अट घातली की जर तुमच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर त्यांनी त्यांच्याकडून 3 पल्लू जमीन आणि निवासाचे योग्य असे घर स्वीकारावे. बापन्नार यांनी त्याचा अंगीकार न केल्यास वर्मा गोहत्येस मान्यता देतील. बापन्नार्य प्रेत प्रसंगात पडले, म्हणजे आता जर वर्माने तिकडे माणूस पाठवला आणि बापन्नार आर्यांनी जर हे स्वीकारलं नाही तर ते त्या गोहत्येला मान्यता देतील, म्हणजे गायीची हत्या करा. जर त्यांनी स्वीकारलं तर ती गाय सोडून आणतील. त्यांनी ते दान, जर बापन्नार्य, आता काय झालं, बापन्नार्य या प्रसंगामुळे पेच प्रसंगात आले. जर त्यांनी दान नाही घेतले तर वर्मांच्या गायीची हत्या होऊ देतील. आणि जर तशी गायीची हत्या झाली तर त्यामुळे बापन्नार्यांना गोहत्येचं पाप लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणे श्रेयस्कर असा त्यांनी विचार केला. गायत्रीची सुटका झाली आणि पिठाकपूरमध्ये वासियांचे नशीब उघडले. श्री बापन्नावधानी 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांच्या निवासस्थानासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापन्नार यांना व्यंकटावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी होती. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षणे असून ती चालते वेळी महाराणीस लाजवील अशी डौलदार चाल असल्या कारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले. आता बघा, बापन्नाचार्यांनी त्या गायीचा हत्या होऊ नये म्हणून ते दान स्वीकारले आणि त्यानंतर काय झालं तर तिथे त्यांचा ते त्या 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले आणि त्या निवासस्थानाच्या घराची व्यवस्था झाली. आता बापन्नाचार्यांना 2 अपत्य होती. कोणती? एक व्यंकटावधानी नावाचा एक मुलगा होता आणि सुमती नावाची मुलगी होती. आता ही जी सुमती होती ना, तिच्या जन्मपत्रिकेत लक्षणं खूप शुभ होती आणि ती चालते वेळी एका महाराणीसारखी, म्हणजे एखाद्या महाराणीला शोभेल असे तिचे चालणे बोलणे होते. त्यामुळे तिला सगळे सुमती महाराणीच म्हणत. बापन्नाचार्यांची कीर्ती 10 दिशांना पसरली होती. गोदावरी मंडळातील ऐनवल्ली गावातून धंडीकोट अप्पलक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री आपस्तंभ सूत्राचा वेलनकंती वैदिक शाखेचा एक ब्राह्मण मुलगा पिठाकपुरात आला. आता बघा कोण आलं,
तर गोदावरी मंडळातील ऐनवल्ली गावातून त्याचं नाव काय, धंडीकोट अप्पल लक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री, आता त्याचं गोत्र कोणतं आहे, भारद्वाज आहे, आपस्तंभ सूत्राचा तो ब्राह्मण मुलगा पिठापुरात आला. त्याच्या घरी काल अग्निशमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ती होती. ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी त्याच्याशी स्पष्ट बोलत असे, आदेश सुद्धा देत असे. आता जे हे नरसिंहराज शर्मा, आता आपण एवढं मोठं नाव घेण्याच्या पेक्षा अप्पळ राज नरसिंह शर्मा एवढं मोठं नाव घेण्यापेक्षा नरसिंहराज शर्मा एवढंच म्हणू. तर हे अप्पळराज नर शर्मा ह्यांचे लहानपणीच पितृछत्र हरवले होते. त्यांच्याकडे एक काल अग्निशमन म्हणून ओळखली जाणारी दत्तांची मूर्ती होती आणि पूजेच्या वेळेला ही दत्तमूर्ती त्यांच्याशी बोलत असे. असे आपतस्तंभी वेलणसाठी वैद्यकीचे शाखेचे मल्लादी बापन्नावादींनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभ्यास करावा असा आदेश दिला. तर काय झालं, एकदा पूजा समय कालग्निशमनाने तू पिठीकापुरात जाऊन हरितस गोत्री आपदस्तंभ सूत्राच्या वेलंती वैदिक शास्त्राचे मल्लादी बापन्नावादी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभ्यास करा असा आदेश द्या. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, तर जेव्हा हे नरसिंह शर्मा अप्पल लक्ष्मी नरसिंह राज शर्मा जेव्हा त्या कालग्निशमन दत्तमूर्तीची पूजा करत होते, तेव्हा त्या दत्तमूर्तीने त्यांना काय आदेश दिला, तर तू पिठिकापुरात जा आणि तिथे बापन्नावधानी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभ्यास कर. म्हणून राजशर्मा पिठिकापुरात आले. ही बापन्नार्यांनी दत्ताच्या आदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून असलेल्या राजशर्मास माधुकरी मागू न देता आपल्याच घरात भोजनाची व राहण्याची व्यवस्था केली. ही बापन्नार्य शनिप्रदोष समयास शिवाराधना करीत असत. घरातील स्त्रिया शनिप्रदोष समयी शिवाचे व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी नंद यशोदेने शनिप्रदोष शिवाराधना केल्यामुळे साक्षात कृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापन्नार्यांबरोबर श्री नरसिंहवर्मा, श्री व्यंकटय्या श्रेष्ठी व इतर प्रमुख वैश्य लोक न चुकता सहभागी होत. आता बघा काय सांगितलं की बापन्नाचार्यांच्या घरी शनी प्रदोषाच्या वेळी शिवाराधना होत. त्यावेळी घरातल्या स्त्रिया सुद्धा शनी प्रदोष समयी शिवाचे व्रत करीत. आता हे व्रत पूर्वी कोणी केले होते त्याची कथा आहे. तर पूर्वी नंद आणि यशोदा जे श्रीकृष्णाचे माता पिता होते, ज्यांनी श्रीकृष्णाचा सांभाळ केला, त्यांनी सुद्धा हे व्रत केले होते आणि त्या व्रताचा प्रभाव म्हणून त्यांना प्रभू श्रीकृष्णांचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला होता. बापन्नाचार्यांबरोबर श्री नरसिंह वर्मा, आता ही दोन नावं लक्षात ठेवा. बापन्नाचार्यांबरोबर ज्यांनी बापन्नाचार्यांना तिकडे राहण्याचा आग्रह केला पिठापूरमध्ये आणि जमीन दिली दान म्हणून, ते श्री नरसिंह वर्मा. आता तुम्ही लक्षात ठेवा, दोन नावांमध्ये गोंधळ होऊ देऊ नका. आता नरसिंह राज शर्मा आणि नरसिंह वर्मा. नरसिंह वर्मा हे वैश्य कुलीन होते, ज्यांनी क्षत्रिय होते, ज्यांनी बापन्नाचार्यांना विनंती करून पिठिकापुरामध्ये ठेवून गेले. आणि दुसरे व्यंकटय्या श्रेष्ठी होते. हे दोघ जण बापन्नाचार्यांबरोबर सगळ्या गोष्टींमध्ये न चुकता सहभागी होत असा इथे उल्लेख आलेला आहे. त्यामुळे ही तीन नावं ही श्रीपाद श्री वल्लभ चरित्रात महत्वाची आहेत. तर कोणती तीन नावं महत्वाची आहेत, तर पहिलं नाव आहे बापन्नाचार्य. बापन्नाचार्य म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांचे आजोबा होते. आणि दुसरी दोन नावे म्हणजे नरसिंह वर्मा आणि व्यंकटय्यप्पा श्रेष्ठी. श्रीपाद श्री वल्लभांच्या पुढच्या येणाऱ्या कथांमध्ये यांचा अनेक वेळा उल्लेख येणार आहे. आणि कधी श्रीपाद नरसिंह वर्मांच्या घरी असतात, कधी व्यंकटय्या श्रेष्ठींच्या घरी असतील, तर कधी आपल्या आजोबांकडे बापन्नाचार्यांकडे असतील. अशा कथा मध्ये अनेक वेळेला उल्लेख आला. त्यामुळे ही नावं जरा मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि ज्यांना बापन्नाचार्यांकडून विद्याभ्यास करून घेण्याची हे झाली, अग्निशमन दत्तांकडून आज्ञा झाली, ते म्हणजे नरसिंह राज शर्मा. हे लक्षात घ्या, नरसिंह राज शर्मा. अप्पल लक्ष्मी नरसिंह राज हे जो उल्लेख आहे सिद्धमंगल स्तोत्रामध्ये,
ते हे अप्पल लक्ष्मी नरसिंहराज आहेत. कळलं? आणि ते पुढे काय आहे, त्यांचा श्रीपादांशी काय संबंध आहे, तो पुढे कथेमध्ये येणार आहे. तर पुढचा भाग आहे कुकुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघाली सुमती आणि अप्पलराज शर्मा यांच्या विवाह संबंधी वाणी. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, या जे शीर्षक आहे त्यावरून तुम्हाला लक्षात आले असेल. एकदा शनी प्रदोष शिवाराधना झाल्यानंतर कुकुटेश्वर शिवलिंगातून विद्युत कांती प्रकाशली. त्यावेळी त्यातून गूढ आवाज ऐकू आला, बाबा बापन्नार्या, निस्संदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराज शर्मास विवाह करून दे. त्यामुळे लोककल्याण होईल आणि दत्तप्रभूंचा हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा चराचर सृष्टीमध्ये कोणत्याही व्यक्तीस अधिकार नाही. ही देववाणी व्यंकटय्या श्रेष्ठी नरसिंहवर्मा तेथे आणि तेथे असणाऱ्या सर्व जनसमुदायाने ऐकली व ते सर्व आश्चर्यचकित झाले. आता पाहिलं तर काय पुढची काय झालं, मी म्हटलं नाही पुढच्या कथांमध्ये त्याचा संबंध येईल. तर हे जे विद्याभ्यासासाठी आलेले जे होते नरसिंह राज शर्मा, तर देववाणी काय झाली की कुकुटेश्वराच्या ह्याच्यातनं वीज कडाडली आणि एक घोषणा झाली बघ, आणि त्यात बाप्पांना नार्यांना म्हणजे शिवप्रदोष शिवप्रदोष तर आपल्याला उल्लेख आधीच आलेला होता की शिवप्रदोषाच्या दिवशी बाप्पांनार्या आणि त्यांच्या घरातली सगळी मंडळी शिवाची आराधना करत. त्यांच्याबरोबर व्यंकटय्या श्रेष्ठी आणि नरसिंहवर्मा सुद्धा नेहमी सामील असत. तर एका अशा शिव प्रदोष आराधनेच्या वेळी कुकुटेश्वराच्या मंदिरातील शिवलिंगातून घोषणा झाली की बाप्पानारायणना आदेश झाला की तुझी मुलगी सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा यांचा तू विवाह कर, ते त्यामुळे लोककल्याण होईल, असा आदेश निघाला आणि तो सगळ्यांनी ऐकला आणि त्यांना आश्चर्य वाटते. आता पुढची कथा अशी आहे. ऐनवल्ली या गावातील राजे शर्माचे नातेवाईक बंधू मित्र परिवार वर्तमान पाठवले गेले. आता आपण आधीच ऐकलो की नरसिंहराज शर्मा हे कुठच्या गावातील होते, तर ऐनवल्ली या गावातील होते. तर त्यांना सगळ्यांना बंधू परिवारास आणि मित्र परिवारास आमंत्रण मिळालं. राजवर्मा सुमती महाराणींबरोबर विवाहाचा निर्णय झाला. आता या राजवर्मांचा किंवा राज शर्मांचा, वर्मांचा म्हणण्यापेक्षा राज शर्मांचा सुमती महाराणीबरोबर विवाहाचा निर्णय झाला. पण आता अडचण काय होती, तर राज शर्मांना घरदार नव्हते. ही शोभनीय बाब, ही शोचनीय बाब होती. म्हणजे शोचनीय म्हणजे विचार करण्यासारखी बाब होती. ही व्यंकटय्या श्रेष्ठी म्हणाले की त्यांची पुष्कळ घरे आहेत, त्यापैकी एक घर राजशर्मास देतील. राजशर्मा दान स्वीकारत नसत. श्रेष्ठी राजशर्मास सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली. ती एक वराह जुन्या काळातील नाणे ठरवली गेली आणि श्रेष्ठींच्या घराची किंमत किमान 12 वराह निश्चित केली गेली. 11 वराह फरक म्हणून देण्यास त्यांच्याकडे एक पैणही नव्हती, असे राजशर्मांनी व्यक्त केले. नंतर श्रेष्ठींनी नमूद केले की तसे असेल तर त्यांचे घर एका वराहालाच विकतील. दान घेण्यास तुमचा विरोध असेल तर एक वराह देऊन घर विकत घ्या, असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठींनी जे सांगितले ते धर्मसंमत आहे, असा सगळ्यांनी होकार दिला. सुमती महाराणी आणि श्री अप्पलराज नरसिंह राजशर्मा यांचा विवाह महापंडित वेदघोषाने मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकारापासून दूर करण्यासाठी झाला. आता श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार का झाला, तर अज्ञानाच्या अंधकारापासून दूर करण्यासाठी झाला. लोकांच्या ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगती बाबतीत विकासाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांचे आगमन झाले होते. त्या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला कर्मदेवाला आदेश दिला. त्या आदेशास अनुसरून अज्ञान अंधकाराचे प्रतीक स्वरूप जन्मांध शिशु आणि भौतिक प्रांतातील अडखळत येणाऱ्या विकासाचे स्वरूप दर्शवणारे लंगडे बालक अशा 2 बालकांचा राजशर्माने जन्म दिला. आता आतापर्यंतची की राजशर्मांचा विवाह
कोणाशी करावा, तर सुमती महाराणांशी करावा अशी आज्ञा कुकुटेश्वर मंदिराच्या शिवलिंगातून जशी घोषणा झाली त्याप्रमाणे राजशर्मांच्या ऐनवल्ली ते त्यांचे, कारण का त्यांचा मूळ गाव कोणतं होतं, ऐनवल्ली, तिथून त्यांच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले आणि मग त्यांचा सुमती महाराणी आणि शर्मा यांचा विवाह करण्याचे ठरवले. अप्पळराज शर्मा त्यांचं पूर्ण नाव, तर त्यांचा विवाह करण्याचे ठरले. पण समस्या अशी होती की अप्पळराज शर्मा हे कुठे राहायचे, बापन्नाचार्यांच्याच घरी राहायचे, कारण का ते विद्याभ्यास करण्यासाठी ते आले आणि त्यांच्याच घरी राहू लागले आणि त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था सुद्धा बापन्नाचार्यांनी स्वतःच्याच घरी केली. त्यांना काही भिक्षा मागू दिली नाही, कारण का तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे जर आपण कुठे शिकण्यासाठी राहिलो तर ब्राह्मणांना भिक्षा किंवा माधुकरी मागून शिक्षण घ्यावे लागत असे. त्याप्रमाणे त्यांच्या घरी हे जेव्हा आज्ञा झाली तेव्हा ते करण्याचे ठरवले. मग आता प्रश्न असं विचार करण्यासारखा असा प्रश्न निर्माण झाला की राजवर्मांकडे तर घरच नाहीये, मग ते घर त्यांना, मग त्यांचा विवाह कसा होईल, विवाहानंतर ते कुठे राहणार हा प्रश्न पडला. त्यावेळेला व्यंकटय्या श्रेष्ठींनी काय सांगितलं की माझ्याकडे अनेक घरे आहेत, त्यापैकी एक घर मी नरसिंहराज शर्मा यांना देतो. पण नरसिंहराज शर्मांनी त्याला नकार दिला, कारण का ते दान स्वीकारत नसत. मग श्रेष्ठींनी काय उपाय ठरवला की नरसिंहराज शर्मांना जी वडिलोपार्जित काही जमीन मिळत गृह भागाची जी किंमत लावली, म्हणजे त्यांच्या ऐनवल्लीमध्ये जे काय, आणि त्याची किंमत ठरली 1 वराह, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे श्रेष्ठींचे घर होते त्याची किंमत 12 वराह. आता वराह हे त्या काळचं एक चलनी प्रकार होता की त्या काळातील नाणे होते. तर असे ठरले. तर मग आता राजशर्मांनी त्यांना 2 ह्याच्यातला फरक म्हणजे 11 वराह द्यावे असे ठरले. पण राजशर्मा म्हणाले माझ्याकडे तर तेही नाहीयेत, म्हणजे तेवढी पण हे नाहीये, पै सुद्धा नाहीये. मग काय ठरलं, व्यंकटय्या श्रेष्ठी म्हणाले की त्यावर उपाय म्हणून चला मी माझे घर 1 वराहालाच विकतील आणि दान देण्याचा तुमचा विरोध असेल तर 1 वराह हे घराची किंमत घ्या, आणि असे श्रेष्ठी म्हणाले, म्हणजे तुम्हाला दान घेण्यास विरोध असेल तर मी माझे घर तुम्हाला 1 वराहच देतो. आणि असं वराह देण्या, आणि कसं होतं त्या काळी तिथे खूप असे ज्ञानी पंडित असे लोक होते, म्हणजे कोणताही निर्णय घेण्याआधी सगळ्यांचं मत घ्यायचे आणि त्यानुसार ते ठरवायचे. पिठापूरमध्ये असे अनेक ब्राह्मण होते, वेद पठण करणारे. मग ती वेद संपत आहे, कोणती गोष्ट वेद संमत आहे का, शास्त्र संमत आहे का, असा दुजोरा घेऊनच मग ते केलं जायचं. त्याप्रमाणे तिथे तो ब्राह्मणांकडून वगैरे सगळ्यांकडून वेदशास्त्री जे होते त्यांच्याकडून तो हे केला गेला, त्याचा घटनेसाठी त्या दुजोरा घेतला गेला आणि त्याने सगळ्यांनी होकार दिल्यानंतर धर्मसंमत आहे असे म्हटल्यानंतर सुमती महाराणी आणि लक्ष्मी नरसिंह राजशर्मा यांचा विवाह झालेला आहे. आणि ते पुढची कथा अशी सांगितली गेली की श्रीपाद वल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी दूर करण्यासाठी झाला आहे. लोकांच्या ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगती बाबतीत विकासाला आलेली मरगळ दूर करण्याचे त्यांचे आगमन झाले. आता दत्तप्रभूंनी काय केले, कालदेवाला आणि कर्मदेवाला आदेश दिला. त्या आदेशास अनुसरून अज्ञान अंधकाराचे प्रतीक स्वरूप जन्मांध शिशु, म्हणजे अज्ञान आणि अंधकार म्हणजे काय, ज्याला काही दिसत नाही, जेव्हा अज्ञान आणि अंधकार पसरलेला असतो तेव्हा आपल्याला काही दिसत नाही, आणि त्याचे प्रतीक म्हणून एक आंधळा शिशु आणि भौतिक आणि आदिभौतिक प्रांतातील अडखळत होणाऱ्या विकासाचे स्वरूप म्हणजे आपण आपला जो आध्यात्मिक विकास असतो तो काही लवकर होत नाही का, आता आपण आपल्या भौतिक आणि आदिभौतिक अशा सगळ्या घटनांमध्ये अडखळून आपण चालत असतो आणि त्यात आपला विकास हा खूप हळूहळू होतो. त्याचे प्रतीक म्हणून एक लंगडे बालक, म्हणजे अशी 2 बालके, म्हणजे आपले हे अप्पळराज शर्मा आहेत त्यांना आणि सुमती महाराणींना अशी 2 मुले जन्माला आली, एक आंधळ आणि एक पांगळ. आणि ही मुलं आंधळी आणि पांगळी का जन्माला आली, तर हे दर्शवण्यासाठी की श्रीपाद वल्लभ यांच्या जन्माच्या आधी जे काही चालले होते ते
कसं होतं तर तिथे सगळं अज्ञान आणि अंधकार पसरलेला होता. त्यामुळे त्यामुळे लोकांना काही दिसत नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भौतिक सुखामध्ये आणि सगळ्यामध्ये लोकांची जी आध्यात्मिक प्रगती होती त्याची हळूहळू किंवा ते अडखळत अडखळत होत होती. त्यामुळे कारण का लोक त्या सुखाच्याच मागे लागलेली होती आणि यांचे स्वरूप म्हणून ती दोन बाळके जन्माला आली. आपली दोन्ही मुले अपंग आहेत. दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने बालकांना सुमती माता आणि राजे शर्मा अत्यंत दुःखी झाले. ऐनवल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे. श्री राज शर्मा त्याच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक व तेथील पवित्र प्रसाद पिटिकापुरात घेऊन आले. सुमती व राज शर्मा यांना तो महाप्रसाद दिला. त्याच दिवशी रात्री सुमती महाराणीच्या स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ अशा विविध देवतांचे, ऋषी सिद्ध पुरुषांचे, योग्यांचे असे अनेक पवित्र व्यक्तींची दर्शने तिला स्वप्नात होत होती. आता काय झालं तर आपली दोन्ही अपत्याशी अपंग निघाल्यामुळे काय झालं त्या दोघांनाही दुःख झाले. आणि काय झालं ऐनवल्ली येथील राजशर्मांचा दुःखाचा परिहार करण्यासाठी ऐनवल्लीतल्या त्यांच्या नातेवाईकांनी तिथून त्यांच्यासाठी महाप्रसाद घेऊन पवित्र असा तेथील प्रसाद घेऊन आले. म्हणजे ऐनवल्लींचा तुम्हाला आठवतंय ऐनवल्लींचा गणपतीच्या मंदिराचा उल्लेख आला होता, आपण वाचला होता. तर ते ऐनवल्लीचे गणपती मंदिरातनं ते महाप्रसाद घेऊन आले आणि तो प्रसाद सुमती महाराणी आणि अप्पर राज शर्मा त्या दोघांनी ग्रहण केला. आणि तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर काय झालं तर सुमती महाराणीला स्वप्नामध्ये ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस तिला शंख, पद्म, चक्र, गदा, त्रिशूळ, विविध देवी देवता, ऋषींचे, सिद्ध पुरुषांचे, योग्यांचे असे पवित्र व्यक्तींचे दर्शन तिला स्वप्नात होऊ लागले. म्हणजे हे सगळे शुभ संकेत तिला दिसू लागले. नंतर काही दिवसांनी जागृत अवस्थेत म्हणजे स्वप्नातच नाही जागृत अवस्थेत सुद्धा तिला दिव्य दर्शन होऊ लागले. डोळे झाकले की पडद्यावरील चित्रासारखे दिव्य कांतिमय तप समाधीत मग्न असलेले योगी मुनी विचित्र रंग अद्भुत दर्शन देत होते. म्हणजे सुमती महाराणीला पुढे सगळे हे दिसू लागले होते. देवतांचे जन्म नक्षत्र आणि सुमतीच्या प्रसव समयाचे नक्षत्रात असलेला संबंध. आता बघा सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले ही सर्व चिन्हे पूर्ण शुभ लक्षणयुक्त महापुरुषाच्या जननाची सूचक आहेत. सुमती महाराणींचे मामा श्रीधर पंडित म्हणाले बाई सुमती सूर्य म्हणजे रवीचे म्हणजे सूर्याचे जन्म नक्षत्र विशाखा रामावतारात आणि रामावताराचा संबंध आहे. त्याचप्रमाणे कृतिका या चंद्राच्या जन्म नक्षत्राचा आणि कृष्णावताराचा संबंध आहे. पूर्व आषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा लक्ष्मी नरसिंह अवताराशी संबंध आहे. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा बुद्ध अवताराशी संबंध आहे. पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अवताराशी संबंध आहे. पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गव व रामाशी संबंध आहे. रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनीचा कुर्मा अवतारावर संबंध आहे आणि भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे. अश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या केतूचा मत्स्य अवताराशी संबंध आहे. तू मला प्रश्न केलेल्या समय दैवी रहस्यांशी संबंधित आहे. त्यामुळे कोटी ग्रहांना, नक्षत्रांना, ब्रह्मांडांना स्थिती गतीला निर्देश देणारे दत्तप्रभू जन्मास येतील की काय अशी शंका माझ्या मनात डोकावत आहे. म्हणजे सुमती महाराणांनी आपली लक्षणं जी आपल्या पित्याला सांगितली आणि त्यावर त्यांचे पिता आणि त्याच्या मामांनी म्हणजे श्रीधर अवधानी म्हणजे राजमांबा यांचे जे भाऊ होते त्यांना काय सांगितलं मस्त कोणत्या कोणत्या नक्षत्राचा कोणत्या कोणत्या देवतेशी आता विष्णूचे जे सगळे अवतार आहेत त्याच्याशी काय संबंध होता आणि आता जी लक्षणं सुमती महाराणी नक्षत्राच्या
जे सांगत होते ग्रह नक्षत्रांच्या महाब्रह्मांडाच्या स्थितीगतीला निर्देश देणारे, म्हणजे की आता दत्तप्रभूंचाच जन्मात येशील अशी शंका त्या श्रीधर अवधानींना वाटत होती. म्हणजे आता ह्या पूर्ण अध्यायामध्ये आपण दत्तप्रभूंच्या किंवा श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माच्या कथेकडे हळूहळू जात आहोत आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे माता पिता कोण होते, त्यांचे आजोबा कोण, आजी कोण, हे सगळे उल्लेख आता हळूहळू यायला लागले आहेत. तर आता आपण पुढची कथा ऐकूया. आता त्यांनी आता सुमती महाराणींनी काय केलं, ही सगळी माहिती राजशर्मास सांगितली. तेव्हा राजशर्मा म्हणाले की पूजा करते समयी ते काल अग्निशमन दत्ताला विचारतील. काल अग्निशमन दत्तात्रयाची पूजा करीत असताना कोणत्याही माणसाने ती पाहू नये. पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर बसून बोलत असत. नंतर ते परत मूर्तीमध्ये विलीन होऊन जात. ही रोजचीच बाब होती. सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या राजशर्मा दत्तांना निवेदन करीत नसत. आता ही जी ओळ आहे ना ती अगदी लक्षपूर्वक वाचा की सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या राजशर्मा दत्ताला निवेदन करीत नसत. त्याच दिवशी पूजेसमयी दत्तराज प्रसन्न झाले आणि पूजेनंतर दत्तप्रभू राज शर्मांच्या समोर बसले. त्यांनी हाक मारली, श्रीधरा ये. दत्तमूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि ते त्यांच्या समोर ध्यानस्थ बसले. परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा ये असे ते म्हणाले. तत्काळ ते दूत दत्तप्रभूंमध्येच विलीन झाले. राजशर्माला त्याचे आश्चर्य वाटले. श्री दत्तप्रभू राजशर्माला म्हणाले, तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील उपअवतारांपैकी एक आहे. माझ्यात लीन झालेल्या जीवमुक्तांना सुद्धा मी बोलावताच बाहेर यावे लागते आणि जा किंवा अशी आज्ञा झाल्यास तक्षणी नाहीसे व्हावे लागते. आता ही जी घटना आहे ना जरा नीट समजून घ्या. काय असतं, आपण म्हणतो मुक्ती झाली, मोक्ष मिळाला, म्हणजे आपण परमेश्वरामध्ये विलीन होतो, म्हणजे जो आत्मा असतो तो परमेश्वरामध्ये जातो. तर असे दत्तप्रभू हे जे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि त्यांच्यामध्ये असे अनेक आत्मे विलीन झालेले असतात. जेव्हा त्यांना मुक्ती मिळते किंवा ते असे योगी पदाला पोहोचतात तेव्हा त्यांना त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्ती मिळते आणि ते दत्तांमध्ये विलीन जातात. म्हणजे जे सगळे काही अवतार आहेत, योगी पुरुष आहेत, ते सगळे दत्तांमध्ये विलीन झालेले आहेत. आता या कथेचा भाग असा सुरुवात कुठून झालेली, तर सुमती राणींनी जेव्हा ही राजशर्मांना सांगितलं जे तिच्याबरोबर घडत होतं आणि ते तिने आपल्या पित्याला आणि मामांनी त्याबद्दल सांगितलं की तुझ्या पोटी दत्त येतील किंवा दत्त जन्माचे सगळे हे संकेत आहेत. तेव्हा त्यांनी राजशर्मांना सांगितलं. मग राजशर्मा काय म्हणाले की मी काल अग्निशमन दत्ताची जेव्हा पूजा करतो तेव्हा ते दत्तप्रभू माझ्या समोर येऊन बसतात आणि माझ्याशी गप्पा मारतात आणि संवाद साधतात. त्यावेळेला मी त्यांना या घटनेबद्दल विचारेन. तर तेव्हा जेव्हा दत्तप्रभू त्यांची कालाग्निशमन दत्तप्रभूंच्या त्या मूर्तीची पूजा पूर्ण झाली. त्यानंतर त्या मूर्तीतून दत्त बाहेर झाले आणि तिथे बसले आणि दत्तांच्या मूर्तीतून म्हणजे समोर बसलेल्या दत्तांमधून त्या आज्ञा केल्यावर श्रीधरा बाहेर ये म्हटल्यावर एक रूप बाहेर आले. तिथे ध्यानस्थ बसले. ते नरसिंहराज शर्मांना दिसले आणि ते परत त्यांनी सांगितल्यावर ते परत त्यांच्यामध्ये विलीन झाले. तेव्हा त्यांना नरसिंह शर्मांना दत्तप्रभू काय म्हणाले, तर जे जे आत्मे जन्म घेत आहेत किंवा जे 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 काही जन्म अवतार कार्य ते सगळं मी माझ्या आज्ञेप्रमाणे होतं आणि हे फक्त भूगोलावरच नाही तर इतर गोलार्धात सुद्धा म्हणजे ब्रह्मांडातील इतर ग्रहांवर सुद्धा घडतं आणि हे सगळे ग्रह हे माझ्यासाठी चेंडू प्रमाणे आहेत. माझ्या लत्ता प्रहाराने पायाने लत्ता प्रहार केल्यास एखादी गोष्ट एखाद्यास केल्यास तो कोट्यावधी योजने दूर फेकला जाऊ शकतो. मी जन्ममृत्यूच्या अतीत आहे असे म्हणत त्यांनी काय केलं, तर राजशर्मांच्या भ्रूमध्याच्या मध्ये म्हणजे भुवईच्या मध्ये स्पर्श केला आणि ते स्पर्श केल्यावर लगेच राजशर्माला पूर्व जन्माची स्मृती झाली. त्याने एका युगात विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला होता. आता राजशर्माने काय विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमती हिने तेव्हा सोमदेवम्मा या नावाने जन्म घेतला होता. हे त्याच ज्ञात झाले. सर्व भूतकाळ त्याच्या स्मरणात आला म्हणजे राजशर्माने त्यांचा भूतकाळ आठवला. श्री दत्त महाराज पुढे म्हणाले, मी दत्त रूपाने त्या युगात दर्शन देऊन वरदान मागितले असता मी तुला दर्शन देऊन वरदान मागितले असता तुला योग्य तो वर मागता आला नाही. म्हणजे त्यांना सांगितले होते की तुम्ही वर मागा, तर त्यांना योग्य तो वर मागता आला नाही.
त्यावेळी पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे असे आमंत्रण तुम्ही केले होते. सूर्याग्नी बरोबर मी श्राद्धाचे जेवण केले. तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकाची प्राप्ती करून दिली. मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन देतच आहे. पिटिका पुरात सावित्री काटक चयन होम भारद्वाज महर्षींनी त्रेतायुगात केला होता. तेव्हाचे त्या यज्ञात पवित्र भस्माचे मोठे पर्वत तयार झाले. हनुमानाने ते भस्म स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोकात नेले. मर्त्य लोकात हिमालयातील द्रोणागिरीवर व इतर काही प्रदेशात ते भस्म टाकण्यात आले. मारुती ते भस्म घेऊन जात असताना त्याचा एक छोटा भाग गंधर्व नगरात म्हणजे गाणगापुरात पडला आणि गंधर्व नगर भीमा अमरजा या पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार समाप्तीनंतर मीन लग्नावर सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करीन. ती शैल्यातील कर्दळीवनात 300 वर्षे तपो समाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करीन. जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा माझ्या मर्त्य शरीराचा त्याग करीन. म्हणजे आता बघा इथे त्यांनी दत्तप्रभूंनी जेव्हा त्यांच्या ह्याला भूमध्यावर स्पर्श केला तेव्हा त्यांना सगळे आठवले की दत्तप्रभूंनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांना सांगितले की बाबा तुम्ही काय ते वर मागा. तेव्हा त्यांनी काय वर मागवला तर श्राद्धाच्या दिवशी तुम्ही माझ्याकडे जेवायला या असे आमंत्रण केले. सूर्याग्नी बरोबर दत्तांनी त्यांच्या श्राद्धाचे जेवण घेतले आणि त्यांच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकाची प्राप्ती करून दिली. मी महापुरुषांना दर्शन देतच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन आता त्यांनी पुढे काय सांगितलं तर श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेऊन मी महापुरुषांना जन्म देतच आहे गेली 100 वर्ष. आता काय झालं सावित्री काटकचयन यज्ञाबद्दल माहिती आहे की हा सावित्री काटकचयन यज्ञ भारद्वाज महर्षींनी मी त्रेतायुगात केला. त्या यज्ञाच्या वेळी भस्माचा पवित्र डोंगर असा तयार झाला आणि ते भस्म कोणी नेले तर मारुतीनी ते भस्म स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकात नेले. मृत्यू लोकात ते मर्त्य लोक म्हणजे आपला जो लोक आहे त्याला मृत्यू लोक असे म्हटलेले आहे. तर त्या मर्त्य लोकात ते भस्म त्यांनी कुठे नेले तर हिमालयात घेऊन जात असताना मर्त्य लोकात हिमालयातील द्रोणागिरी व इतर काही प्रदेशात ते भस्म टाकण्यात आले. मारुती ते भस्म घेऊन जात असताना काय झालं तर त्या भस्माचा एक छोटा भाग गंधर्वपूर म्हणजे कुठे गाणगापूर येथे पडला. गाणगापूरमध्ये ज्यांनी दर्शन घेतलं असेल गेले असतील त्यांना माहिती की तिथेही भस्माचा डोंगर आहे असा. तर तो भस्म तिथे सांडले आणि श्रीपाद श्रीप्रभू काय म्हणाल की भीमा आणि अमरजा या 2 नद्यांचा तिथे संगम आहे गाणगापूरमध्ये. गाणगापूरचे तेव्हाचं नाव काय इथे दिलंय गंधर्वपूर. आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार समाप्तीनंतर ते मीन लग्नावर म्हणजे मीन लग्न असेल त्यावेळेला नरसिंह सरस्वती या नावाने जन्मास येतील आणि गंधर्वपुरात म्हणजे गाणगापुरात अनेक लीला करतील. नंतर ते श्रीशैल्यातील कर्दळीवनात 300 वर्ष गुप्त राहून नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात अवतार घेतील असा पुढे त्या उल्लेख आलेला आहे. जेव्हा शनी मीन राशीत असेल तेव्हा ते त्या मर्त्य शरीराचा त्याग करतील. दत्तप्रभूंच्या घोषणा राजशर्माने आपल्या धर्मपत्नीस सांगितल्या. सत्यऋषीश्वर बापन्नार्य म्हणाले बाबा राजशर्मा तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात दत्तप्रभूंना सूर्याला अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहे. या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील. तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी श्री दत्तांनी भोजन विचारले तर कोणतेच आडेवडे न घेता आदरणीय अतिथींनी भोजन घेतले नसले तरी तू जरूर वाढावे. बाई सुमती ही गोष्ट लक्षात ठेव. बाबा शंकर भटा दत्तप्रभूंच्या लीला अलौकिक आतापर्यंत कधी न ऐकलेल्या अशा अपूर्व आहेत. आता बघा शेवटचं वाक्य आहे शेवटचं वाक्य बोलणारे कोण आहेत तर ते तिरुमलदास आहेत. तर आतापर्यंतची सगळी कथा तिरुमलदास हे कोणाला सांगत होते शंकर भटांना आणि ती सगळी कथा सांगताना त्याच्यामध्ये दत्तप्रभूंच्या जन्माच्या पूर्वीच्या जो काही घटना आहेत
त्या सगळ्या घटनांचा उल्लेख आलेला आहे. आणि अशा रीतीने आता सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा यांच्या पोटी म्हणजे यांच्या घरी दत्तप्रभूंचा अवतार होणार आहे. आणि त्या दत्तप्रभूचा अवतार होण्याच्या आधीच्या काही ज्या घटना आहेत त्या सांगितल्या गेल्यात. परत परत दत्तप्रभूने श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार होणार आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार कसा झालाय तर श्रीपाद श्रीवल्लभ जन्म घेण्याच्या आधी सुद्धा 100 एक वर्ष तिथे अस्तित्वात होते. त्या पृथ्वी तलावर होते, ते कार्य करीत होते. पण त्यांनी आपले रूप प्रगट नंतर केले ते आणि ते कार्य केल्यानंतर ते परत पुढे गाणगापुरात नरसिंह सरस्वती म्हणून कसे जन्माले. आता गाणगापुरात असलेल्या भस्माचा जो डोंगर आहे, जर कोणी गाणगापूरला गेले असेल तर माहिती तिथे भस्माचा एक डोंगर किंवा तिथे एक भस्म सापडतं. ते कोणते आहे त्याचाही इथे उल्लेख आलेला आहे. आणि पुढे ते श्री स्वामी समर्थ या कर्दळीवनात लुप्त होऊन 300 वर्षानंतर स्वामी समर्थ म्हणून अवतार घेण्यात ही वारंवार गोष्ट सांगितली. तर आपण सगळे हे स्वामींचे सध्या भक्त आहोत. पण त्याचा उगम स्थान जे आहे ते श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचं चरित्र आपण आज ऐकतोय. आणि खरंच हे चरित्र ऐकताना अनेक अशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता त्यातली एक महत्वाचा भाग म्हणजे की जेव्हा नरसिंहराज शर्मा यांच्या पुढ्यात जेव्हा प्रत्यक्ष दत्त कालाग्निशमन दत्ताची एक मूर्ती होती आणि त्याची ते पूजा करत, त्या मूर्तीची पूजा झाल्याने दत्त प्रत्यक्ष त्या मूर्तीतनं बाहेर येऊन त्यांच्याशी गप्पा मारायचे, संवाद साधायचे. आणि तेव्हा आलेला उल्लेख बघा की त्यावेळेला नरसिंहराज शर्मा त्या दत्तांशी गप्पा मारायचे. पण इथे स्पष्ट उल्लेख आला की ते सामान्य समस्या किंवा स्वार्थासाठी काहीही त्या दत्तांकडे मागत नव्हते. म्हणजे किती मोठी गोष्ट इथे सांगितली आहे की तुम्हाला जर प्रभू भेटले किंवा तुम्ही भेटले नाही तर आपण तर काही तेवढे महान नाही आहोत की आपल्या प्रत्यक्ष पुढे देव असेल. पण आता स्वामी समर्थांचे तर आपल्या अनेकांना अनुभव आहेत की स्वामी समर्थांच्या मनापासून हाक मारली तर ते लगेच उभे राहतात समोर आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करतात. आपल्या प्रत्येकाला स्वामी समर्थांचा आपल्या आयुष्यात कधी ना कधी स्वामी भक्तांना अनुभव आलेला असतो. तर अशा वेळेला ते स्वामींकडे काय मागायचं काय हे नाही याचा विचार तुम्ही या नरसिंह शर्मांच्या कथेतून शिका की आपण आपण स्वार्थाचं किंवा असं सामान्य अशा गोष्टी देवाकडे किंवा प्रभूकडे मागू नका. मागते वेळी काहीतरी असं मागा की ज्याने तुमचं जन्मजन्माचं कल्याण होईल. आता आपल्या बुद्धीनुसार ज्याला याचा अर्थ लागतोय त्यांनी ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे वागा. सामान्य समस्यांसाठी तुम्ही देवाकडे जाऊ नका. देव तुम्हाला इतकं सामर्थ्य देईल की त्या सामान्य समस्या तुम्ही स्वतःच्या स्वतःच सोडवू शकाल. कोणाचं काही प्रॉब्लेम असेल तर आपण आपले सोडवू शकतो. मग एवढ्या जगत पित्या जो आहे जो त्याच्या शक्तीनुसार एवढं ब्रह्मांड चालतंय त्याच्याकडे आपण काय मागितले पाहिजे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि इथे आणखीन एक घटना आलेली आहे की राजशर्मा आणि सुमती राणी यांच्या पूर्वीच्या जन्मात ते कोण होते. एका जन्मात ते विष्णू दत्त होते आणि त्यांचं सुमती राणींचं नाव सोमदेवम्मा होतं. त्या काळातही त्यांनी पुण्याचं काम करत होते असं करत होते. म्हणजे हे जे पुण्य पाप किंवा हे जे आपण जे काही कार्य करतोय हे पती पत्नीने एकत्र केलेलं असतं नेहमी. त्यामुळे जिथे जिथे कोणाच्या पूर्वजन्माचा उल्लेख येतो तेव्हा त्याच्यासोबत त्याची ती पत्नी असते तीही आधीच्या जन्मामध्ये ती पत्नी असते आणि ते जोडपं असतं आणि ते कर्म करीत असतं. आणि त्यांच्या कर्मानुसार ज्या उत्तम कर्माच्या फळ म्हणून त्यांच्या पोटी असे परमेश्वराचे अवतार होत असतात. आता आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा अनेक पती पत्नी आहेत जे जोड्याने जप करतात तर किंवा जे एकट्याने करतात. पण सगळ्यांसाठी एकच संदेश आहे की पती पत्नीनी जोड्याने केलेले कर्म हे नेहमी फळास येत असते. त्यामुळे पुण्यकर्म करताना सुद्धा पती पत्नीनी एकत्र येऊन करावे, चांगल्या गोष्टी कराव्यात हा संदेश सुद्धा आपल्याला इथे मिळतोय. तर जोडप्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात घ्या. ज्या फक्त एकट्या जप करत असतील त्यांनी लक्षात घ्यायचं की देवपूजा करताना कोणतेही कर्म करताना जोड्याने करा आणि चांगले कर्म करा. त्यामुळे तुम्हाला पुढचे जन्म हे त्या प्रकारे मिळतील. तुमच्या पुढच्या जन्मात तुमच्या हातून आणखीन सत्कर्म घडत जाईल आणि एकदा सत्कर्म घडत गेलं की त्याचं फलस्वरूप आपल्या हातून आणखीन आणखीन सत्कर्म घडत जातं आणि आपण ते त्या प्रकारे अध्यात्मात त्या वरच्या
अशा पायरीपर्यंत जात राहतो. त्यामुळे सत्कर्म हा पती पत्नीनी एकत्र येऊन करण्याचा भाग आहे. पत्नीनी केलेल्या कर्माचे फळ हे पतीला मिळत असते. पतीने केलेल्या कर्माचा भाग पत्नीला मिळत असतो आणि जन्मोजन्मांमध्ये आपण म्हणतो ना, तुम्हाला वृक्षाची पूजा करण्याची खरंच काही गरज नाही इथे आलेल्या कथांनुसार. जन्मजन्मी तुम्ही कुठल्याही जन्मात पती पत्नीच असता. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या थिल्लर रील्सच्या मागे न लागता किंवा तिथे आलेलं उल्लेख की बाबा 7 जन्मासाठी नवऱ्याला बांधून ठेवलं, असं काही नसतं. तुमची जन्मघाट कर्मघाट ही बांधलेलीच असते. तुम्ही एकमेकांशी जोडलेलेच असता. फक्त तुमची एकमेकांशी जी हे असते ना, जोडलेली जी सांगड असते किंवा तुमचं एकमेकांशी जे नातं असतं ते इतकं घट्ट पाहिजे की कोणत्याही कर्मामध्ये तुम्ही एकत्र असला पाहिजे. तुम्ही सगळ्या गोष्टी एकत्र आणि खास करून या कलियुगामध्ये पती पत्नींचे संबंध असे असले पाहिजेत की दोघांकडून चांगले चांगले कार्य घडले पाहिजे, सगळं झालं पाहिजे आणि तरच तुम्हाला पुढच्या जन्मात त्याप्रमाणे त्याचे फळ मिळेल, उत्तम संतती प्राप्त होईल. त्यामुळे हा विचार पती पत्नींनी नेहमी करायचा आणि जर दोघांचं वागणं चांगलं असेल, सत्कर्म दोघांच्या हातून होत असतील, चांगल्या चांगल्या गोष्टी दोघांच्या हातून होत असतील, तर त्या पुढच्या जन्मीही ते तसेच पती पत्नी म्हणून जन्म घेत राहतील. जन्मोजन्मी त्यांच्या हातून काहीतरी होणार आहे. जेव्हा जेव्हा त्यांचा जन्म होईल तेव्हा तेव्हा. त्यामुळे पती पत्नींनी कसे वागावे, त्यांचे वागणे कसे असावे, याच्या बाबतीतचा हा आपण याच्यातनं बोध घेऊ शकतो असं मला वाटतं. तरी श्रीकृष्णाचे माता पिता जे होते तेच नंतर आधीच्या जन्मात कोण होते, असे अनेक उल्लेख पुढे पुढे येत जातील. त्यामुळे दंपती हे जे असतात तेच असतात. आता त्यामुळे आपले फक्त कर्म कसे करायचे, काय करायचे हे आपण लक्षात ठेवायचं आणि जोड्यानी पती पत्नींनी त्याच्याप्रमाणे वागायचं आहे. तर पुढच्या कथेमध्ये आता ही सगळी कथा तिरुमलदासांनी शंकर भटांना सांगितली आहे आणि हे सगळं अलौकिक आहे असं ते शंकर भटांना म्हणतायत. आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि कधीही न समजलेल्या गोष्टी तुला कळल्या असतील आणि त्या खूप अलौकिक आहेत असं ते शंकर भटांना म्हणतात. आता पुढील कथेमध्ये श्रीपाद वल्लभांचा जन्म होणार आहे आणि तो श्रीपाद वल्लभांचा जन्म कोणाच्या घरी होणार आहे, तर नरसिंहराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या घरी जन्म होणार आहे आणि त्यांचं जे जन्मोजन्मीचं जे काही पुण्य असेल, कारण का असा दत्तप्रभूंचा अवतार पोटी येणं हे काही साधी गोष्ट नाही. प्रत्यक्ष परमेश्वरानेच पोटी पुत्र म्हणून जन्म घ्यायचा यासाठी फार मोठे पुण्यकर्म पुण्यफल असे लागते, तरच हे भाग्य प्राप्त होते. तर आजची कथा आपण इथेच संपवणार आहोत. मला एका ताईंनी मेसेज केला की दादा तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा कथा आदल्या दिवशी टाकलेली असते आणि त्याचा प्रश्न तुम्ही दुसऱ्या दिवशी विचारता आणि आम्ही पूर्ण कथा आधीच ऐकून झालेली असते आणि थोडीशी कथा कधी काही वेळेला समजण्यास कठीण असल्यामुळे तुम्ही टाकलेला जर प्रश्न कठीण असेल तर आम्हाला जाऊन ती कथा परत ऐकावी लागते. तर श्रीपादची प्रभूंची इच्छा असेल की तुम्ही ती कथा 2 वेळा ऐकावी आणि समजून घ्यावी, पण खरंच जे व्यस्त आहेत आपल्याकडे ग्रुपमध्ये काही जण तर ही कथा एकदा सुद्धा ऐकत नाही, हा सुद्धा तेवढाच मोठा. तर जे खरंच कथा मनापासून एकदा तरी ऐकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी आता मी प्रश्न हा कथेनंतर लगेच विचारणार आहे. तर आजचा हा प्रश्न आहे की श्रीपाद वल्लभांचे माता आणि पिता कोण होते, त्यांची नावे सांगा. तर नेहमीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर जे मला व्हॉट्सअप करून सांगतात त्यांनी व्हॉट्सअपवरच सांगायचे की श्रीपाद वल्लभ प्रभूंचे माता आणि पिता कोण होते. आता आपण ही कथा इथे थांबूया. पुढच्या भागात आपण श्रीपाद वल्लभांच्या जन्माची कथा ऐकू. श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.